पवनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची तयारी वेगानं सुरू झाली आहे. अनेक पक्षांचे उमेदवार मतदारांमध्ये सक्रिय दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सौ यशोधरा उर्फ संगीता अरविंदजी अंबादे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून प्रचारात व्यस्त आहेत. समर्थकांसह त्या क्षेत्रात जनसंपर्क अभियान राबवत आहेत. पोस्टर आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मशाल या पक्षाच्या चिन्हावर मतदारांनी विश्वास दाखवावा अशी त्या विनंती करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या छायाचित्रांचाही समावेश असून संघटनेची एकता दर्शवण्याचा प्रयत्न यात दिसतोय. पवनी नगर परिषदेसाठी मतदान 2 डिसेंबरला पार पडणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून मतदार कोणावर विश्वास ठेवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी सौ यशोधरा अरविंद अंबादे, पवनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार असून आपणास विनंती करतो की पवनी नगर परिषदच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साथ द्या. आपणास हमी देतो की पवनी शहरामध्ये सर्वात मोठी समस्या ती म्हणजे पाण्याची, आरोग्याची, रस्त्याची, वेस्ट वॉटरची आणि सर्वात मोठी शिक्षणाची. मी आपणास हमी देतो की निवडून आल्यावर मी समस्या सोडविणार. आपणास विनंती करतो की आपण माझ्या या वचनावर विश्वास ठेवून मला आपला आशीर्वाद द्या. नमस्कार, मी प्रदीप बेजी. आपण बघतात जन्मतय महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाचा या कार्यक्रमाला घेऊन जे आपण पवनी शहरामध्ये आलेलो. पवनी शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात जे आहेत अरविंद अंबादे यांची मिसेस कुठे जी आहेत यशोधरा अंबादे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकंदरीत साहेब आपण कुठे जे आहे पोलीस खात्यामध्ये कुठेतरी साहेब वेळ कार्य बजावलेलं आहे आपण. त्यानंतर जे आहेत आपण राजकारणामध्ये उतरले आणि उद्धव बाळासाहेब गटातर्फे जे आहेत आपण शिवसेनेचे जे आहेत कुठेतरी इथे मान सन्मान राखण्याचा सुद्धा प्रयत्न केला. एकंदरीत निवडणुकीच्या रिंगणात आपण आपल्या मिसेसला उतरवलं असं का बरं? ते काय झालं, मला पक्षाने आदेश दिलाय की तुम्ही या ठिकाणी शहर अध्यक्ष म्हणून काम करत आहात, तर आम्हाला आमच्या पक्षामध्ये तुम्ही या इलेक्शन काळामध्ये किंवा इलेक्शनमध्ये तुम्ही तुमचे मेंबर उमेदवारी त्यांना द्या. त्या कारणामुळे मी या रणांगणामध्ये उतरून उमेदवारी सगळ्या 10 ते 11 लोकांना मी दिलेली आहे. आणि ते दिल्याच्या नंतर मी त्यांना जे काय आपल्याला जे सामुग्री वगैरे आहे किंवा इतर जो काही आहे हे सगळं त्यांना पटवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे ते 11चे 11 लोक आलेले आणि मी त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या ठिकाणी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांना स्टँड केलेला आहे आणि ते जोमानं आपल्या कामाला लागलेले आहेत. कामाला लागून ते आपले कार्य करत आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी आहे. वरून माझ्याकडे 10 कॅन्डिडेट जेव्हा झालेत उमेदवार, तर त्या उमेदवारांच्या ठिकाणी एक आम्हाला अध्यक्ष पाहिजे होता. मला काही अध्यक्ष दुसरं कोणी आलेला नाही किंवा दुसऱ्या पार्टीकडून किंवा इतरत्र कुणीही आलेला नाही, म्हणून मी माझ्या पत्नीला या अध्यक्षस्थानी मी तिची निवड केलेली आहे आणि तिच्या पाठीशी मी सदैव राहीन आणि आताही आहे आणि नेहमी राहीन. हेच माझे कर्तव्याचं मी पालन करत आहे. अंबादे साहेब कुठेतरी जे आहेत बघायला गेलं ज्या प्रकारचं राजकारण कुठेतरी पवनी शहरामध्ये होत आहे आणि बघायला गेलं निवडणूक तोंडावर असून सुद्धा जे आहेत इथे धनशक्तीचा जास्त उपयोग होत आहे. काय वाटते तुम्हाला, याचा तोटा तुम्हाला होणार का? नाही, जो धनशक्तीचा जो उपाय होत आहे किंवा चालत आहे, तर त्याचा उपाय असं होईल की या ठिकाणी पवनीमध्ये प्रॉपरली या आताच नाही तर याच्या आधी पण धनशक्तीचा उपयोग होत होता. पण तो आजच्या स्थितीमध्ये नवीन लोकांना सगळे लोक हे देतील, मदत करतील असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की किती नेते आले आणि किती जरी या ठिकाणी मंत्री आलेत बाहेरून किंवा हे बोलवतात आणि आपल्या प्रचाराला सुरुवात करतात, सभा घेतात, पण याचा प्रभाव त्या आणलेल्या लोकांना पडणार नाही याची मी निश्चित खात्री देतोय. आज बघायला गेलं ज्या प्रकारचं कुठेतरी जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे जे आहेत तुम्हाला मदत मिळाली पाहिजे ती मदत नाही मिळाली. आताही मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत किंवा नेते या इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये जे आहेत तुमच्या सोबत उभे नाही आहेत, कारण काय असावं? याचं कारण असं की पक्षाकडनं आपल्याला कोणतीच मदत मिळाली नाही, त्याच्यामुळे त्यांनी हात वर केलेला आहे. परंतु मी इथे एक स्टँड आहे की मी पोलीस खात्यामध्ये जेव्हा नोकरी करत असताना मला माझ्यावर काय घडलेले आहे त्यानुसार मी पूर्ण बोजा आपल्यावर घेतला आहे. पक्षाने मला साथ दिलं नाही, आपला पक्षाने मला जरी फंडिंग नाही पाठवली तरी पण मी माझ्या स्वतःच्या याच्यावर मी सगळं करून घेईन अशी माझी इच्छा आहे आणि करत आहे. जर तुमची पत्नी निवडून आली
अंबादे साहेब, तर तुम्ही सर्वप्रथम जे आहेत आपल्या पत्नीला कोणतं काम करण्यासाठी बाध्य कराल? मी सर्वात आधी, समजा माझी पत्नी जर निवडून आली तर सर्वात आधी मी एकच काम करेल की माझ्याकडे नगर परिषद मध्ये असलेले जितके काही कर्मचारी असेल, मी त्या कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन येणार आणि एकत्र घेऊन येणार. 8 दिवस लागले, 15 दिवस, 1 महिना जर लागला तरी चालेल, पण प्रत्येक जे नगरसेवक असतील, त्याच्यामध्ये माझे कर्मचारी असतील, त्याच्यात माझी पत्नी असेल, मी असेल, माझे कार्यकर्ते असतील, त्यांना सोबत घेऊन जेवढे 10 प्रभाग आहेत त्या 10 प्रभागामध्ये कोणाकोणाला काय अडचण आहे, कोणती अडचण आहे, दिवाबत्तीची आहे, नळाची आहे, पाण्याची आहे, रोडाची आहे, नालीची आहे, हे सर्वात आधी मी सर्वांना, सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन फिरणार आणि एक एक समस्या मी आपल्या मांडणार आणि त्याचे प्रस्ताव घेऊन मी पाठवणार पुढे. तर हे होते आपल्यासोबत कुठे जे आहेत अरविंद अंबादे साहेब, जी त्यांची मिसेस जी कुठे म्हणजे त्यांची पत्नी जी आहे निवडणुकीच्या रिंगणात जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जे आहेत यशोधरा अरविंद अंबादे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकंदरीत जे आहेत शिवसेना पक्ष कुठे जे यांनी मजबूत करण्यासाठी जे आहे रात्री इथे मेहनत घेतलेली आज शहर अध्यक्षाच्या स्वरूपात जे आहेत या जागेला ते सांभाळत आहेत. एकंदरीत बघायला गेलं पदाधिकारी किंवा शिवसेना पक्षातर्फे जे ज्या प्रकारचा कुठेतरी मदत मिळायला पाहिजे ती मदत नाही मिळाली असता कुठेतरी हे आपला वर्चस्व कायम करतील का? आणि ज्या प्रकारे बघायला गेलं इथे वेगळे वेगळे पक्ष जे आहेत त्यांची नेते मंडळी येऊन ज्या प्रकारे जे आहे आपलं बलशक्ती दाखवत आहेत, तर त्या बलशक्तीचा पकडून जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेत्यांनी सुद्धा जर या गोष्टीला केलं असतं तर कुठेतरी जे एक वेगळा प्लस यांना जे आहेत खास करून अरविंद अंबादे यांना मिळालं असतं. परंतु लक्ष कुठेतरी जे आहेत वेगळ्या स्वरूपाचं दिसून येत आहे. एकंदरीत काय घटना घडणार आहे 2 तारखेला आपल्याला हे करणारच आहे. तेव्हापर्यंत आपण बघत राहा जनमत लाईव्ह, महाराष्ट्राचा महासंग्राम, मुद्दा मतदारसंघाचा. सत्ता कोणाच्या हातात येणार याचा अंतिम निर्णय मात्र जनता मतदानाच्या माध्यमातून देणार आहे. सध्या सर्वच उमेदवार विजयासाठी पूर्ण ताकदीने मेहनत घेताना दिसत आहेत.